हरिश्चंद्राच्या वंशामध्ये बाहुक नावाचा राजा होऊन गेला. त्याच्यात मृत्यूनंतर त्याची पत्नी सती पण जात होती. पण ऋषी मंडळीने पाहिलं, त्यांनी सांगितलं की तू आणि सती जाणं हे योग्य नव्हे. का सती जाऊ नको तू? का तुझ्या गर्भामध्ये आणि वंश आहे, तू जीवाला नष्ट करतेस, म्हणून तू सती जाऊ नको. त्यावेळेस आणि सती न जाता ती तशी राहिली आणि तिच्या गर्भामध्ये जो असतो तो अंश होता. सवतीनं बघितलं आणि सवतीनं त्याने बाहुकाच्या पत्नीला विष दिलं विषात, आणि विषानं त्या गर्भाचे 60,000 घातले, 60,000 तुकडे झाले. पण सगळे जिवंत राहिले आणि त्या सगळ्यांचा जन्म झाला. त्या 60,000ना सगर असं म्हणतात. त्यांची संख्या इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली 60,000ची, की सगळीकडे त्यांचे म्हणजे आम्ही फार बलवान आहोत असं सगळीकडे फिरू लागले. सगळ्यांनी पृथ्वीचं राज्य घ्यायचा प्रयत्न केला. एके दिवशी त्यांनी घोडा सोडला. जो घोडा बांधील त्या ठिकाणी आम्ही जाऊ, त्याच्यावर युद्ध करू आणि ती पृथ्वी ताब्यात घेऊ. हा घोडा कपिल महामुनीच्या आणि आश्रमापर्यंत गेला. कपिल महामुनी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी इंद्रानं पाहिलं आणि इंद्रानं तो घोडा बांधला. तिथपर्यंत आणि हे सगर आले. त्यांनी बघितलं की एक आश्रम दिसतोय आश्रमाच्या ठिकाणी, आणि घोडा बांधला पाहिला. आणि कपिल महामुनी सगर आले आणि सगळ्यांनी सांगितलं, महामुनी तुम्हाला, तुम्ही तर ऋषीच आणि पृथ्वीचं राज्य तुम्हाला पाहिजे काय? आणि त्यांचा बऱ्याच प्रकारे अपमान केला सगळ्यांनी त्या कपिल महामुनीचा. कपिल महामुनीने पाहिलं आणि कपिल महामुनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे उन्मत्त झालात तुम्ही आणि गर्भानमत झालात, तुम्हाला श्राप देतो. म्हणून त्यांनी श्राप दिला, तुम्ही तात्काळ भस्म व्हाल. 60,000ला 60,000 सगळं जागेवर भस्म झाले महाराज. त्यांच्या फक्त अस्थी खाली पडल्या. ह्याच सगळ्याच्या दुसऱ्या पत्नी केशनी पासून एक असमंजस नावाचा आणि पुत्र जन्माला आला. त्या असमंजसाला आणि कळालं की आपले सगळे वंशज जे 60,000 होते ते सगळे आणि मृत पावले. सगळ्यांना श्राप झाला कपिल महामुनीचा आणि सगळे असणारे मृत पावले. त्यांच्या जीवाला गती लागली नाही. त्यांच्या जीवाला गती लागण्याकरता काय करावं लागेल? मग साधू संतांनी सांगितलं की एकच करावं लागेल, त्यांना मुक्त होण्याकरता जी स्वर्गातली गंगा आहे तिला पृथ्वीवर आणावं लागेल. जोपर्यंत ती पृथ्वीवर येत नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होत नाही. मग असमंजस राजानं आणि तपश्चर्या केली, गंगा पृथ्वीवर आली नाही. त्याचा पुढे अंशुमान झाला. अंशुमानाचा दिलीप झाला आणि दिलीपाचा भगीरथ. 4 असणारे पिढ्या गेल्या, गंगा पृथ्वीवर आली नाही. भगीरथानं तपश्चर्या केली आणि गंगा प्रसन्न झाली. गंगा समोर आली. राजा भगीरथा, मी पृथ्वीवर येते, पण माझा ओघ इतका मोठा ओघ की जर पृथ्वीवर जर मी सरळ आले तर पृथ्वीचे खंड खंड होतील आणि पृथ्वीचे अनेक तुकडे होतील. माझा ओघ मी ती पृथ्वी सहन करू शकणार नाही. सांग मी कसं येऊ? त्यावेळेस महादेवाने आपल्या जटेत धारण केले. जटेतून बारीक धार सुटली. तिला आणखी 3 धारा सुटल्या म्हणतात. एक पाताळात गेली, एक स्वर्गात गेली आणि एक धार पृथ्वीवर आली. जी पृथ्वीवर आली तर ती काही निघाली, पृथ्वीचा ओघ निघाला, त्या गंगेचा ओघ पृथ्वीवर आला. राजा सांगितलं, राजानं मी पुढे चल, तू पुढे चल, तुझ्या पाठीमागे मी येते आणि ज्या ठिकाणी सगर आहे तिथपर्यंत चल, त्यांचा उद्धार मी करते. म्हणून गंगा असणारी पाठीमागून येते. सगर राजा आणि भगीरथ राजा पुढे चलत पुढे जात आहेत आणि अचानक गंगेचा उभाचा भडभड आवाज येतोय. राजा त्या उभाच्या आवाजानं पुढे चालतोय. भगीरथला पुढे जात असताना अचानकच आवाज बंद झाला महाराज. राजा मला आतापर्यंत गंगा माझ्या पाठीमागे होती, पण अचानक आवाज बंद कसं काय झाला? म्हणून पाठीमागे पाहायला गेला, पाठीमागून गंगा दिसत नाही. मग तिकडे पाहिलं, मला गंगा गेली कुठं? आता पाठीमागे माझी लागली. पाहता एकदम दिसलं की एक व्यक्ती कुठतरी समोरून जातोय. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना विचारलं, महाराज मी गंगेला आणि पृथ्वीवर आणलं होतं आमच्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता, आणि ती गंगा येऊ लागली, कुठे गेली महाराज ती? ती मला मी पिऊन टाकली. महाराज तुम्ही कोण आहे? माझं नाव जन्म आहे. जन्मराजांची असणारी पिऊन टाकली. ते म्हणजे मग आता महाराज आमच्या पितरांचा उद्धार कसा होईल? पितरांच्या उद्धाराकरता तुम्हाला आणि मुक्त करा. त्यावेळेस त्यांनी अगदी
जंघा म्हणतात की तिनं चिरली अशी आणि जंगीतून बाहेर पडली ती झाली जानवी. आणि पुढे निघत 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 ती गंगा आणि पुढे निघाली आणि ज्या ठिकाणी गंगासागर ज्या ठिकाणी कपिल महाराजचं आश्रम आहे ना तिथपर्यंत गेली. ज्या ठिकाणी 60,000 सगरांनी आणि अस्थि पंजर असणारे पडले होते त्यावरून गंगा गेली आणि 60,000 सगरांचा आणि गंगेला असणारा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान 60,000 सगरांचा उद्धार झाला महाराज. गंगेच्या ओघानं सारीचं चंदान त्यांचा उद्धार झाला. गंगेचं पवित्र नाव आहे. गंगेचं नाव जरी घेतलं तरी माणसाच्या जीवनामध्ये महत् पाप निघून जातात. वाचे म्हणता गंगा गंगा 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 सकळ दोष जाय भंगा सकळ दोष जाय भंगा दृष्टी पाहता ब्रह्मगिरी दृष्टी पाहता ब्रह्मगिरी सकळ दोष जाय भंगा सकळ दोष जाय भंगा दृष्टी पाहता ब्रह्मगिरी दृष्टी पाहता ब्रह्मगिरी. देवाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा सकळ पापे जाती भंगा सकळ पापे जाती भंगा म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाय भंगा सकळ दोष जाय भंगा. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष भंगा सकळ पाप जाती भंगा. आपण काही म्हणा पापातून मुक्त होतो माणूस. गंगा पापम शशी तापम. महाराजांकडे काय सांगतो महाराज सगळं माहित नाही. कधी कोणी महाराज टाकून झाले त्यानंतर गणेश सगळ्यांचा 60,000 सगळ्यांचा उद्धार झाला. काय झालं होतं परियसी गवारा सागर कर्मे निर्वंशी झाले सगर भिल्ले बिंद्री शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन कर्मे मनमोथ झाला श्रीराख कर्मे चंद्रासी लागला दोष. इंद्रा पडले भगत चंद्र झाला काळा नारद चुकला काळा भजनाचा. अनेक 60,000 सगळ्यांचा उद्धार झाला. गंगेच्या आणि पवित्र स्पर्शानं त्यांचा उद्धार झाला. महाराज हिरेप्रमाणे चरित्र सांगितलं ही गंगा जी अवतीर्ण झाली तर ही गंगा आली ज्येष्ठ शुद्ध दशमी दिवशी आणि गंगा ह्या पृथ्वीवर आली त्यावेळेस आणि दशहार स्नान करतात लोक. असो हिरेप्रमाणे चरित्र सांगितलं. राजे तुला आज्ञेची काय इच्छा आहे त्यासाठी भगवान परीक्षित राजाला सांगते शुक्राचार्य म्हणतात राजे तुला काय सांगू मी. त्यावेळेस सांगतात की देवा आणि दशावतार असणारे चरित्र आहे या भगवंताचं. एक चरित्र आधी झालं 2 झालं 3 झालं अनेक चरित्र असणारे ऐकले. भगवंताचे 24 अवतार येतं मला असणारे भगवंताचं आणि एक चरित्र सांगा जेणेकरून आणि माझ्या जीवनामध्ये मला उद्धार 100% होईल असं मला असणार बाळा असतं. तुम्ही शुक्राचार्य राजे तुला चरित्र सांगतो. खटवांग राजा त्याच्यापुढे दीर्घबाहूचा आजाचा दशरथाला संततीच नाही. अनेक वर्ष निघून गेले आणि कालांतरानं श्रावण बाळ असणार दिसला. श्रावणाचा वध झाला. रामायण फार मोठे म्हणून 2च मिनिटं सांगत टाइम भरपूर झाला. तुला म्हणतो 4 वाजून गेले. प्रश्न तरी करायचा आपल्याला 3:30 वाजले. आजचा आणि दशरथ राजाला संतती नाही. श्रावण बाळाचा वध झाला आणि श्रावणाच्या आईवडिलांनी दशरथ राजाला श्राप दिला की तुझा पुत्र सुखाने मृत्यू होईल पुत्र विरहाने मृत्यू होईल. दशरथ राजा घरी आले. वशिष्ठाला सांगितलं. वशिष्ठ म्हणून राजा अरे तुला संततीच नाही श्राप नाही तुला आशीर्वाद आहे की तुला संतती 100% होईल. आणि त्यांनी मग पुत्र कामिष्ट यज्ञ केला आणि त्या यज्ञातून आम्ही 22 पात्र बाहेर घेऊन अडून नारायण सुद्धा आले
घे पायस दान दशरथा. पायस पात्र आणलं. राजा घे. राजा ते पात्र घेतलं आणि आपल्या तिन्ही राण्यांना दिलं. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीने बघितलं म्हणजे कौशल्याला सुमित्रा आधी दिलं, मला फार उशिरा दिलं, म्हणजे मी आवडत नाही राजाला असं वाटतंय मला. असं म्हटल्यानंतर काय झालं म्हणजे पिंड घारीने झडपिला. घार घार होती. घारीने बघितलं म्हणजे खाद्यपदार्थ आहे. यज्ञनारायण बाहेर गेलाय, घेतला आणि ती घेऊन उडाली म्हणजे ती पायस जी पिंड होता ती घेतला, ती घेऊन निघाली. घेऊन जावली पण तिच्या पुढे दुसरी एक घार आली. दोघीचं भांडण लागलं. तितक्यात अंजनी बसली तिथं पर्वतावर. अंजनी आणि बघितलं तिथं बसलेली असताना भगवान शंकर म्हणाले, अंजनी चिंता करू नको, तुझ्या पोटी असणार माझा आणि अंश होता गेला मला येईल. असं म्हटल्यानंतर अंजनीनाचे हात जोडले होते. देवा बरं झालं. आणि अशी हात असताना अजब ते पिंडाने खाली पडला आणि जे अंजनीच्या हातामध्ये पडला. हातामध्ये घेतलं, बघितलं अंजनी मध्ये देवाला प्रसाद दिला. म्हणून त्याने अंजनीने तो सेविला आणि अंजनीच्या तपासाठी अंजनीना घेतल्याबरोबर लोकही नोटीस करून म्हणजे हनुमंतराय देवाला भगवान हनुमंत भगवान की जय, महारुद्र महाराज की जय. आधी भक्ताचा जन्म करायचा, नंतर देवाचा करायचा. हनुमंतरायांनी ज्येष्ठ चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतरायांनी जन्माला आले, अवतार धारण केला. पुढे इकडे आली कैकेयी, कौशल्या, सुमित्रा आणि कौशल्य म्हणले आता काय करायचं म्हणजे कैकेयी रुसली. त्याला म्हणजे आपल्याला थोडा भाग द्यावा म्हणून तो आणि भाग असणारा थोडा भाग त्यांनी कैकेयीला दिला. आणि मग तिन्ही राणीला आणि जो व्हायला लागले प्रभू आणि त्यांच्या चिंतन अंश अवतार म्हणजे भगवंत. आणि त्या ठिकाणी कौशल्याच्या पोटी आणि अवतीर्ण झाले. अर्थात प्रभू रामचंद्राचा गेला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. कौशल्याच्या पोटी आणि भगवंत अवतीर्ण झाले. येण्याप्रमाणे राजाला चरित्र सांगितलं. राजन प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे रामायण फार मोठे, शतकोटी रामायण आहे. आदो राम तपोवन आदि गबरम आत्माग्र क्रांतिनं वैदि याज्ञ टायवकु सुग्रीव संभाषणं वायु निवारणं समुद्र तरणं लंकापुरी दहनं पश्चात रावण कुंभघातनं एतद्धि रामायणं. एका श्लोकात तुम्हाला रामायण पूर्ण सांगितलं. असं रामायण सत्य येणीप्रमाणे सांगितलं. राजा आणखी काय केले तुझ्या इच्छा आहे. शुकाचार्य मुनी सांगतायत परीक्षा देतात महाराज, ज्या कथेमुळं, ज्या भगवंत स्मरणामुळं ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद झाला ते चरित्र त्यांनी 17 पुराण केले पण त्यांना आनंद वाटला नाही. 4 लेख निर्माण केले, महाभारत निर्माण केलं, हे त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला नाही. ते चरित्र केलं नव्हतं. जे की बाल चरित्र जे होतं ते केलं नव्हतं. ते चरित्र महाराज आणि आम्हाला सांगा. ते चरित्र आमची ऐकायची फार इच्छा आहे. ते चरित्र ऐकलं की आम्ही परिपूर्ण होतो, आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. ते चरित्र आणि शुकमुनी ते चरित्र आम्हाला सांगा. शुक भगवान सांगतात, राजन परीक्षिती, या पृथ्वीवर अनेक दैत्य असताना इतकी उन्मत्त झाले होते की पृथ्वी थरथर थरथर कापत होती. पृथ्वी रसातळाला जाते की काय एवढी अवस्था तयार झाली होती. आणि तरी पृथ्वी माता म्हणायला लागल्या की आता मी 100% पाण्यावर समुद्रात जाते आणि जलमयी सृष्टी असताना सगळी पूर्ण होते. अशी अवस्था होती. झालं काय होतं, अनेक दैत्य उन्मत्तपणा मागू लागले आणि ह्या त्यावेळेस पृथ्वीला भार सरवत नाही, दैत्यांचा भार सरवत नाही. आणि त्या दैत्याला तरी संहार करण्याकरता आणि भगवंताला अवतीर्ण होण्याकरता आपण काय करावं लागेल, भगवंताला अवतीर्ण होण्याकरता विनंती करावं लागेल. मग काय करू मी. पृथ्वी मातेनं असणार आणि स्वतःचं स्वरूप पालटलं आणि स्वतः स्वरूप पालटून आणि पृथ्वी माता ब्रह्मदेवाजवळ गेल्या. ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला. देवा मी जसं काळ जाते म्हणून तुम्ही काय करा, माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणजे मी परिपूर्ण नाही, मी तुमचं रक्षण करू शकत नाही. भगवान महाविष्णूकडे चला. भगवान महाविष्णूकडे गेले. भगवान महाविष्णू तुम्ही असणारा अवतार कार्य धारण करा, तरच असणार माझं संरक्षण होईल. तोपर्यंत असणारे मी राहत नाही. साधू संत असणारे आणि राहिलेच नाहीत, कोणतरी तुरळक कुठतरी साधू संत आहेत त्यावर मी आणि सध्या स्थिर आहे. कुठतरी किंचित क्षण मात्रेनं आणि कुठतरी साधू आहेत त्यामुळे असणारे मी आधार आहे. तर मी प्रसादाला आत्ता जाते
आणि त्यांना पुन्हा जागृत होण्याकरता, सगळीकडे आनंदमय वातावरण होण्याकरता आणि सगळीकडे संतांचं राज्य, साम्राज्य आनंदी आनंद होण्याकरता भगवंता तुम्हाला अवतार घ्यावाच लागतो. सगळे दुष्ट संपवित परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टानां आणि धर्माची स्थापना करायची. वेदेप्रमाणे विष्णू भगवंतांनी सांगितलं. विष्णू भगवंतांनी देवी भागवत विषय आणलाय. विष्णू भगवंतांनी आणि महाविष्णू डोळे झाकले आणि जी आदिशक्ती आहे असा धावा केला. ती आदिशक्ती समोर आली. आदिशक्ती म्हणजे भगवान तुम्ही अवतार धारण करा, तुमच्या पाठीमागे मी सुद्धा येते. आणि भगवंतांनी त्यात आदिमाशक्तीची आज्ञा घेतली. आदिमाशक्ती म्हणजे मी पण येते. भगवान कृष्णाने भगवान महाविष्णूने आणि पृथ्वीला सांगून टाकलं की मी लवकरात लवकर आणि अवतार कार्य धारण करतो. आणि पृथ्वी माता आनंद झाल्या. त्या दिवसापासून आनंद वाटायला लागला. आज आणि अवतार भगवंताचा होणार आणि सर्वांनी दुष्टांचं निर्जरण होणार. या आनंदामध्ये पृथ्वी माता खाली आल्या आणि पुन्हा पृथ्वीच्या रस्ता स्वरूपामध्ये पुन्हा लीन झाल्या. इकडे काय झालं म्हणजे वरुणाच्या शापामुळं आदिती कश्यपाच्या सोबत जन्माला आली. आदिती देवकराची कन्या देवकी म्हणून जन्माला आली. देवकीच्या वेळेस विवाहास योग्य झाली. इकडे तिकडे होत आणि वर संशोधन चालू केलं. त्यावेळेस पार्श्वी वंशामध्ये वसुदेव नावाचे होते. त्यांना पाहिलं आणि म्हणले देवकी ही वसुदेवाला देऊन टाकायची. कार्य विवाह ठरलं आणि हे कार्यासाठी सगळ्यांना अक्षर द्या. अवतारी करायचे अक्षर द्याने फुलं द्या सगळ्यांना. आमचे कृष्णदेवाचे आपलं वाहण्याकरता काहीतरी काकड्या करा फुलाच्या. आणि विवाह कार्य चालू होता. मुस्लिम देवकीचा विवाह चालू होता. विवाह कार्याच्या वेळेस समोर प्रत्यक्ष कंस महाराज होते. बहिणीच लग्न होतं ना. पण अगदी आनंदात थाटापाटात विवाह पार पडता. विवाह अगदी थाटापाटात पार पडला. कार्य पूर्ण झालं. ज्यावेळेस पाठवायची देवकी वसुदेवासोबत त्यावेळेस कंस महाराज रथात बसले आणि रथ घेऊन निघतायत. इतक्यात आकाश बंधने हे कंसा त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. आकाशवाणी कंसाने ऐकली. कंस भयभीत झाला. हातात तलवार घेतली आणि मारणार देवकीला. इतक्यात वसुदेवाने हातात तलवार घेतली. महाराज आता आणि देवकी तुम्ही मारू शकत नाही. अगोदर माझ्यावर तुम्ही आणि तलवार नंतर देवकीला मारा. कारण आतापर्यंत ती तुमची होती. आता तुमची नाही महाराज, ही आमची आहे. लग्नामध्ये आपण संकल्प काय करतो? आदर होती आमची, आता झाली सांभाळ करा. आमची कन्या आहे. कशी आहे माहित नाही. मग देव सांगतात, ब्राह्मण देव सांगतात, 8 वर्षा भवेत कन्या पुत्रवत पालितं मया. 8 वर्षाची माझी कन्या त्या काळात होती. आता 18 वर्ष कन्या आता म्हणायचं. आता 18 झालं ना, 16 का 16 21 का आता 21 झाली म्हणजे संकल्प झाला का असं. तर ती कन्या असणारी मी समर्पण केली संकल्प करतात. त्यांनी त्यावेळेस वसुदेव महाराज आली आली. त्यांनी तलवार हातात धरली. महाराज का मारता तुम्ही देवकीला? तुम्ही आता आकाशवाणी ऐकलंय का की मला हिचा पुत्र मला मारणार आहे? महाराज हो बरोबर आहे. तिचा तुम्हाला 8वा पुत्र मारणार आहे. ही मारणार आहे का तुम्हाला? नाही. तुमचा वध ही करणार नाही. एक काम करा, तिला मारू नका. तोच महाराज बरोबर आहे. ती पण साधू वृत्ती निर्माण झाली कंसाला. चला मी तुम्हाला सोडतो. मग त्यांनी घरी सोडलं महाराज. ही गोष्ट देवांना कळाली. म्हणजे दुष्टाच्या मनात चांगला भाव निर्माण झाला तर मग देवाला अवतार घ्यायची काय घरात काहीच गरजच नाही. ही गोष्ट नारदांना कळाली. नारदांनी काय केलं म्हणले, कंस महाराज उभे नाही. कंस महाराज तुम्ही काय केलं म्हणले? सोडून दिलं ते वस्तू देवकीला. आणि तिचा पुत्र 8वा मारणार आहे म्हणजे खरोखर मारणार आहे. हो तुम्हाला माहित नाही म्हणजे देव इतका खेळी आहे. देव कसा मारेल काय काही तुम्हाला सांगता येत नाही. कसं मारणार देव? म्हणजे पहा देवकीचा पुत्र तुम्हाला मारणार आहे. 8वा पुत्र कोण सांगितलं तुम्हाला 8वा पुत्र मारणार आहे? पहिल्याही मारू शकते. कसं म्हणतात तुम्ही? मग त्यांनी काय केलं आणि काही म्हणतात की दगड समोर ठेवले असे 8 आणि
ठेवली त्याला म्हणत की पा तोच महाराज ह्यातला कोणचा पहिला सांगा बरं मला, मी कोणता पहिला ठेवला ह्याच्यामध्ये? तोच महाराज पाच राहिले म्हणजे कोणता पहिला म्हणा, 8 बाप कोणता म्हणा, 7 बाप कोणता म्हणा, काही कळायच मार्ग नाही. जैसे माळेची म्हणी पुन्हा येते त्याची परतुनी येणे प्रमाणे दाखवलं, चरित्र दाखवलं की मग त्यावेळेस आणि तोच महाराज म्हणजे बरोबर आहे. ज्योतीचा पहिला पुत्र मला मानू शकते, तिला घरी ठेवल्यापेक्षा मी एक काम करतो म्हणून दोघांना भोसले ज्योतीला पुन्हा घेतलं महाराज आणि कारागृहात आणून ठेवलं, बंदीशाळेत ठेवलं आणि कालांतरानं ज्योतीला पहिला पुत्र झाला. कंस महाराजाला काय आलं, कंस महाराज धावत गेले आणि पुत्राला घेतलं. समोर एक शिळा होती, पहिल्याने धरलं आणि शिळेवर आपटलं महाराज. या अपराधाला 7 जन्म राशीतच गेले, 12 हत्या पाहतात. त्या कंस महाराजाने पहिलं पातक केलं, दुसरा पुत्र झाला, दुसरा पुत्र कंसच मारला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा झाला, 6वा झाला, 6 पुत्र ज्योतीस गेले आणि 7व्या पुत्राचे बेस देवीला वाटायला लागलं मला संततीच होत नाही. संतती होती आणि माझ्या डोळ्यासमोर माझा भाऊ मला आणि मारून टाकतो, त्यापेक्षा संतती न झालेली बरी. 8 महिन्याचा असणारा वंश गर्भात वाढत होता, 8 महिने झाले होते पूर्ण. आणि देवीच्या मनामध्ये आणि अनेक विचार होते, प्रायश्चित्त काय करावं, मी काय करू नेमकं आता. त्यातले सुगंधाने काय केलं म्हणजे तुझा गर्भ जो होता तो तिथून आणि नष्ट केला आणि गोकुळामध्ये रोहिणी राहत होती, तिच्या गर्भावतीनं त्या गर्भानं प्रवेश केला आणि तिकडं तो गर्भ रोहिणीच्या पोटी बहिरागाचा जन्माला गोपाल कृष्ण भगवान तिकडं आणि हे झाला होता बहिरागाचा. अगोदर मोठ्या भावाचा होता बहिरागाचा, नंतर भगवंताचा. थांबा 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 थांबा. नंतर कंस महाराजाला काय आलं म्हणजे कंस महाराज म्हणायला लागले आता म्हणजे 8वा पुत्र जन्माला येणार आहे, 7 पुत्र झाले म्हणजे 7व्या वेळेस आणि गर्भ नष्ट झाला. कंस महाराजाला आनंद झाला, 7वा पुत्र आहे शेषांश गेला म्हणून. कंस म्हणायला लागले बरं झालं, देव मला घाबरला. देवाने काय केलं, देव गुप्त झाले, 8 महिन्यापर्यंत राहिले आणि देव गुप्त झाले म्हणजे 4 पैकी देव मला घाबरला. कंसा आनंद झाला. पण त्यांनी सांगितलं सगळ्यांना, सेवकाला सांगितलं, द्वारपाला सांगितलं, लक्षात ठेवा आता 8वा जन्माला येणार आहे, तुम्ही सगळे सजग राहा. डोळ्यात तेल घाला, तिला डोळे घाला माहित नाही, पण सजग राहा. 8वा जन्माला येणार आहे, 8वा ज्यावेळेस जन्माला येईल तो मला मारणार आहे, त्याकरता रात्र दिवस पहारा असा द्यायचा की क्षणभर सुद्धा विश्रांती नको. तुमच्या वाटतं ड्युटी असते, तुमच्या 8 तास असते तर 4 तास करा, पण माहित नाही, पण तुम्ही सजग राहायचे. द्वारपालांना सूचना दिली, द्वारपाल सजग राहिले म्हणतायत. आणि असं होत 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 देवकीला आणि 9 महिने करून आली. भगवंतांनी अवतारकारी धारण करणार होते. भगवंत अवतारकारी ज्यावेळेस धारण करणार होते त्यावेळेस महिना कुठला होता माहिती तुम्हाला? दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतुवासे कृष्ण पक्ष. सगळं भगवान करून सांगितले, प्रमाणशी सांगितले. दशरथानं मारलं होतं म्हणजे ते महिना होता. दशरथानं कोणाला मारलं होतं? श्रावणाला. श्रावण महिना होता, वर्षा ऋतू होता, कृष्ण पक्ष होता. भगवान आणि अखिल ब्रह्मांड नायकांनी अवतार धारण करणार होते त्यावेळी तिथी कोणची होती? वसुनाम तिथी बुधवार असे शुभ सांगत असे परीक्षिती. बुधवार होता, अष्टमी तिथी होती. मध्यरात्र रात्री 12 वाजता अखिल ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाचा जन्माला. बोला पुंडलिका गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल गोपाल रे प्यारे नंदलाला, 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 गोपाल रे
प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदला गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही पाळणा म्हणणार आहे का? पाळणा तुम्ही आहे का? पाळणा म्हणणार पाळणा म्हणणार पाळणा म्हणा. 2 मिनिटं विचारते तुमचं पाळणा होते ना आरती करू. आरती नंतर पाळणा म्हणायचं सांगा. ठीक आहे मग 2 मिनिटं कथा सांगतो. अखिल ब्रह्मांड नायक असणारे भगवान परमात्मा आणि अवतार धारण केला. भगवंताने अवतार धारण केल्यानंतर देवकीनं पाहिलं उत्तर निर्माण आहे. आता काय करू मी? बाळ तितका सुंदर झाला आहे. वसुदेव महाराजांनी घेतलं होतं बाळाला. तितक्या देवकीर जवळ घेतलं. म्हणे सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी धनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारी. लपवू लागली देवकी. देवाला लपवू लागली. त्यावेळी वसुदेव महाराज म्हणले नाही नाही म्हणले हा बाळ तुझा नाही कंसाला द्यावं लागल. तेच आकाशवाणी झाली. आकाशवाणी सांगितलं नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला गोकुळाला हे गोकुळाला हे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया उपधरिते नेई आणि मजते नेई आणि मजते आनंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मनसियास द्वारपाळ ते म्या मोहिले सकळ ते म्या मोहिले सकळ. ओ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. नामा म्हणे माझा बाप असो. वेळेप्रमाणे आकाशवाणी झाली की मला काय करायचं घेऊन जा म्हणून भगवंतांनी सांगितल्यानंतर आकाशवाणी झाल्यानंतर आणि वसुदेव महाराजांनी हातात घेतलं. म्हणजे हातात पायात बेड्या येतात आणि आता जायचं कसं? त्या आठवड्यात आपोआप बेड्या तुटल्या. पायीची बंधने तुटली. उचलीला कमळापती पायाची बांधणे उचलीला कमळापती पायीची बंधने तुटली पायीची बंधने तुटली पायीची बंधने तुटली. देवाला उचलल्याबरोबर उचलला कमळापती पायीची बंधने तुटली. पायीची बंधन करून पडले. महाराजांनी काय केलं म्हणजे टोपली होती जवळ होती टोपलीत भगवंताला घेतलं आणि निघाले. निघत असताना रस्त्यामध्ये जात असताना बाहेर बघितलं तर पाऊस पडत होता. मंद मंद पाऊस पडत होता. पाहिलं यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर गेल्यानंतर पाहिलं तर यमुनेलाही पूर चढे. पाणीच चहूकडे सगळीकडे पाणी बघितलं. अंधार तासा होता. रात्र काळी कागर काळी यमुना जळही बहुकाळी घुमाय. हे बघितलं आणि म्हणाले आता जायचं कसं पलीकडं? यमुनेला पूर आलेला आहे. पण पक्का आणि विश्वास दृढ विश्वास की मला आकाशवाणीनं सांगितलंय की नेऊन सोड नंदाच्या घराला. निघाले वसुदेव महाराज
डोक्यावर भगवंताला घेतले आणि घेऊन चालले तर पाणी वाढत 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 आधी गेलं आणि असं असते मोक्षापर्यंत त्याला जायचंय तिच्या कंठापर्यंत पाणी येते तोंडापर्यंत पाणी येते तोंडापर्यंत पाणी येते म्हणजे श्वास कंठ रोदन होते तरी माणसानं घाबरायच नसते शेवटी परमात्मा हा आणि आपल्याकडे ओढून घेतो आणि त्याला त्याचा आधी भगवंत त्याला सायुज्य मुक्ती देत असतो माणसाला प्रत्येकाला लक्षात ठेवा गेल्याप्रमाणे उचललं आणि भगवंताला घेऊन चालले तर पाणी इथपर्यंत त्याला तोंडापर्यंत पाणी आलं वसुदेव महाराज म्हणले देह जाऊ अथवा राहो पाडून चरण न सोडी सर्व तुझी आता मी निघालो तुझ्याकडे आता जसं होईल तसं होईल आणि पाणी का वाढत होतं की पाण्याला विषय होता असा की भगवंताच्या पायाचं दर्शन करायचं होतं मग पाणी वाढत गेलं भगवंत म्हणले वसुदेव महाराज बोलाले कसं कसं करायचंय पुढे जायचंय कसं मग भगवंतानी त्या टोपलीतून बाहेर पाय काढला जमुनीला स्पर्श झाला पुढे चढला चाट त्याची लाविले अंगुष्ठ 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 स्पर्श झाला पाण्याचा स्पर्श झाला आणि गंगा माता म्हणल्या मी पवित्र झाले आतापर्यंत अनेक पातक कितीतरी आधी पातकी आलते इथं आणि त्यांच्या स्पर्शानं पापी झालते मलिन झालते आणि भगवंताच्या पदस्पर्शानं आज सगळे पाप माझे ते निघून गेले आणि पुरीच झाले मी पुन्हा पुन्हा स्तरी उजळली एखाद्या जीवाला काय होत असते नामस्मरण न भेटल्यामुळं माणसाचा देह आणि मळीत होतो त्याला नामस्मरणाचा आणि ज्यावेळेस उजाळा मिळतो त्यावेळेस त्याच्या जीवात तिथे मळ निघून जातो आणि माणसाच्या जीवनामध्ये आणि होते आनंद प्राप्त होतो परमानंद प्राप्त होतो हेप्रमाणे सांगता येतं भगवंताने तिथे घेऊन जात आहेत कुठं गोकुळामध्ये घेऊन गेले नंदबाबाच्या घरापर्यंत घेऊन गेले तिथून मधून माया आली मायेने हातात बालिका आणली आणि ती मुली वसुदेवा बसलेली आणि भगवंताला घेतलं आणि यशोदेपाशी देऊन ठेवलं असंच होते जन्माला आलं तोपर्यंत आणि माणूस म्हणतो की सोहम 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 जन्माला आलं की कुहम 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 देव माझा मी देवाचा आधी म्हणतो आणि जन्माला म्हणते देवा तू कोण कुहम 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 अशा प्रमाणात काढूशी होतो आणि येण्याप्रमाणे वसुदेवाला काय केलं म्हणले देवाला दिलं आणि माया घेतली मायेला घेऊन भगवंत आले कुठे आले ह्या कारागृहापर्यंत आल्यावर पुन्हा बंधनं माणसाला पडले पुन्हा वसुदेव महाराजाला बंधनं पडले वसुदेव महाराजांनी बघायचं हातामध्ये मुलगी आणि ती दमान म्हणली आणि आनंदाने रडू लागली आनंदाने कोणी रडतोय का ती आनंदाने रडू लागली मोठ्याने आवाज गर्जना केली ट्या 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 रडायला लागली द्वारपाल तोपर्यंत झोपली होती केम्या मोहिले सगळं आतापर्यंत द्वारपाल मोहिले होते पण ती रडायला लागली द्वारपाल एकदम जागी झाली आणि बघितलं तर काय खालच्यावरती कन्या म्हणजे लेकरू दिसलं आणि अरे बापरे देवकीला पुत्र झाला बरोबर धावत पळत कौस महाराजाकडे गेले कौस महाराजाकडे गेले कौस महाराज सांगितले कौस महाराज आणि हे पहा बालक झाला पुत्र झाला देवकीला गरबन कौस महाराज धावत पळतो अंगावर कपडे आहेत अवस्थाच नाही मारायचे मला त्या पुत्राला त्या लेकराला मारायचे मला धावत पळत आले कारागृहामध्ये बघितलं तर मुलगी दिसली देवा मला सगळं माहित आहे पुत्र असो का कन्या असो तूच आहेस तुला ती ठेवत नाही म्हणून हातात घेतलं आणि गरगर गरगर फिरवलं शिळेवर आपटणार इतक्यात हातातून ती निसटली आणि वरी गेली आकाशात गेली आणि ती वीज असणारी आकाशात सांगू लागली अरे तू मला काय मारतोस मी माया आहे तुझ लागी वदी उपजला मजागी उपजला मजागी तुझ लागी वदी उपजला मजागी उपजला अरे तू मला काय मारतोस तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलाय अरे त्याला मार तू मला मारू शकत नाहीस असं म्हणून आकाशवाणी असताना सांगितलं आकाशात तरपत गेली ती वीज निघून गेली तो भयभीत झाला वेळेप्रमाणे आता चरित्र इथं संपवायचं 4 वाजले आता आपलं नंतर पाळणा होईल आता आधी आरती करू नंतर पाळणा होईल झालेली कथा साधू संतांच्या महारुद्राच्या 12 इमाम
चरणात देवाच्या चरणावर समर्पण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलो हरी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय.